ऊस आम्हा कैचा गर्भवास आकारासी कैचा ठाव देह प्रत्यक्ष झाला देव तुका म्हणे अवघा जोग सर्वा घटी पांडुरंग आकारासी कैचा ठाव देह प्रत्यक्ष झाला देव पांडुरंगा करू मन दुसरी चरणा संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेजे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता हृदय हे आपुले चौभाळुनिया भले वरी बैसौ पाऊले श्री गुरूंचे मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या काय माझी वाणी मानेल संतासे रंजवू चित्तासे आपुलिया नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रय जननी देवाची संपाद्य ज्ञानैच विधाय भक्तिं विलोकितोयेन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं जेने पंढरी सारिखाची आपुला धामणगाव केला वैकुंठाधिपती श्री सखा विठ्ठल सोयरा जोडियेला जो का भक्त भूतळवटी विख्यात हा बोधला त्या श्री सद्गुरु मानकोजी चरणी साष्टांग मी घातिला विठ्ठल विठ्ठल कुंडली
बीज भाजुनी केलेलाही, बीज भाजुनी केलेलाही आम्हा जन्म मरण नाही. आकारासे कैचा ठाव, देह प्रत्यक्ष झाला देव. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज या अभंगातून आपल्या जीवनामध्ये जी स्थिती प्राप्त झाली त्या स्थितीचं वर्णन करतायत. विठ्ठला अनंत कृपा सिंधू पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या आदी करून सर्व साधू संतांच्या कृपा प्रसादाने मोजे ईश्वरपूर या ठिकाणी संपन्न होत असणारा हा भक्ती महोत्सव आणि या भक्ती महोत्सवातील आजची सेवा माझ्या वाटेला आलेली आहे. ती अकस्मात सेवा माझ्या वाटेला आलेली आहे, सर्वांना ज्ञात आहे. या गावामध्ये येत असताना मला एक आगळं वेगळं स्वरूप पाहायला मिळालं. ते स्वरूप कसं मराठवाड्यामध्ये नांदेड परभणी जिल्ह्यामध्ये जास्त पाहायला मिळतं. कधी या भागात जे कीर्तनकार फिरतात त्यांना लवकर लक्षात येतं इकडं आदर आतिथ्य जास्त प्रमाणात चांगलं केलं. मी बोलू तुम्हाला काय आहे, मी त्यावेळेस गावात प्रवेश करत होतो त्यावेळेस करत असताना या परिसरात कशी सवय, एखादा कीर्तनकार आला तर आल्यानंतर त्याला बँड लावून घरात आणलं जातं का नाही? तुमच्या गावात पण आणलं जातं का नाही? कीर्तनकाराला लग्नामध्ये बँड भेटला नसेल तो भाग भिन्न नाही, पण या गावात भेटतोय हे एक नशीब आहे. विठ्ठल विठ्ठल. तसं या गावाचं नाव ईश्वरपूर आहे. मला एका गोष्टीत थोडस एक असं तारतम्य वाटतंय म्हणून बोलून जातो. ऐका काय आहे. या गावाचं नाव अगोदर इब्राहिमपूर होतं, बरोबर. सर्व गावकऱ्यांनी मिळून ते नाव बदललं, त्याचं नाव ईश्वरपूर केलं. आता ते ईश्वरपूर का झाला असेल मला इथं आल्यानंतर कळालं. ऐका काय आहे. ईश्वर ही उपाधी कधी लागत असते हो, जिथं कसलाच अंतकरणामध्ये भेद नाही, जिथं अंतकरण शुद्धता आहे, अंतकरण नावाची उपाधी जिथं बिलकुल राहिली जात नाही त्याला ईश्वर असं म्हटलं जातं. आता ऐका, मला तुम्हाला थोडंसं बोलायचंय. सरळ सरळ जिथं सज्जनता असते त्याचं नाव ईश्वर आहे. म्हणजे जे सज्जन असतात त्यांचं नाव ईश्वर आहे. मी तर आल्या आल्या ऐकलं की गेले 30 वर्ष झालं या गावामध्ये निवडणूक होत नाही. ज्या अर्थी तुमच्या गावात निवडणूक होत नाही त्या अर्थी तुमचं गाव ईश्वर नसायला काय अर्थ आहे हो. म्हणून हे असं ईश्वरपूर आहे. एक भूमिका अशी वाटली. आणि दुसरी म्हणजे या गावामध्ये आजपर्यंत आणखी सुद्धा या गावात ते कधी पोलीस स्टेशनला जाऊन FIR फाटला नाही. म्हणजे हे न फाटणं FIR हे लक्षण कशाचं असेल? हे सज्जनतेचं लक्षण आहे. आणि हे जिथं सज्जनतेचं लक्षण असतं ना त्याचं नाव ईश्वर आहे. म्हणून या गावाचं नाव ठरवून ईश्वरपूर ठेवलेलं आहे की काय. विठ्ठल विठ्ठल. या ईश्वरपूर नगरीमध्ये गोड गोड गायक आहेत, वादक आहेत. कैलास महाराजांसारखी आदरणीय श्री आमच्या नरवडे गुरुजींसारखी वादक या मंडळीत आलेले आहेत. मला थोडंसं बोलून जायचंय. आपण इतरांना बोलून दाखवतो किंवा आपण बडबड करत असतो, पण त्यांचे बोल मृदंगाला बोलून दाखवतात. असे आदरणीय श्री नरवडे गुरुजींसाठी एकदा टाळ्या होऊ द्या टाळ्या. का कलेला टाळ्या मिळणं तिथं काही हे वाईट गोष्ट नाही. महाराज ती कला ज्यावेळेस त्यांना गुरुजींनी जोपासली ना, त्यांना विचारा, रात्र रात्र त्या मृदंगासाठी घातलेली आहे त्यांनी. आणि अखेर रात्र घालून आज बोटाने बोलले जातात. हे बोटाने बोल जे बोलले जातात ना ते सगळे कष्टाचं फळ आहे. अखेर रात्र जागलेल्या, बाकी काही नाही. म्हणून एकदा फक्त टाळ्या वाजवायला लावल्या, बाकी काही बोलू नका. इथं सगळी गोड मंडळी आहेत. तुमच्या गावची सरपंच आहेत, चेअरमन आहेत. सर्वांच्या चरणावरती त्या विनेकरी बाबांपासून इथपर्यंत सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो. आणि उरलेल्या पाऊण तासामध्ये अगदी माझी बुद्धी जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल तुकाराम महाराज या अभंगातून आपल्या जीवनात जी स्थिती प्राप्त झाली त्या स्थितीचं वर्णन करतायत. आता ही कोणती स्थिती आहे
हे कळण्याकरता तुम्हाला काही गोष्टी मी इथे सांगून जातोय, ऐका. या जीवसृष्टीवरती असे काही दोन घटक आहेत. एका घटकाचं नाव आहे इच्छा आणि दुसऱ्या घटकाचं नाव आहे वस्तुस्थिती. मला या दोनच शब्दावरती अभंगात प्रवेश करायचा आहे. कसा करायचा आहे फक्त लक्ष द्या. मोकळं मोकळं बोलतो, नाहीतर उगच्या उग नांदेडला येऊन एवढ्या लांबणं लोक म्हणायचे काय लावलं हे असलं. मोकळं बोलतो, अगदी सोपं. आपल्या जीवनात जशी आपली इच्छा असते तशी वस्तुस्थिती आपल्याला कधीच पाहायला मिळत नाही. आपली जशी इच्छा आहे तशी इच्छा आपली परिपूर्णतेला जात नसते. मला थोडस वेदांत शास्त्राचा एक पहिला सिद्धांत सांगायचा आहे आणि उदाहरण सांगायचे, ऐका. वेदांत शास्त्रामध्ये असं सांगितलं जातं, वेदांत शास्त्राचा हा पहिला सिद्धांत आहे आणि हा शेवटचा सिद्धांत आहे. कोणता सिद्धांत? त्याचा सिद्धांताचं नाव आहे, प्रत्येकाला इथं बसलेल्यापैकी एकच इच्छा आहे. बघा कोणती इच्छा आहे सांगू? इथं जेवढी मंडळी बसलेली आहेत त्या सर्वांना एकच इच्छा आहे. कोणती? आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परम आनंदाची प्राप्ती. याची इच्छा आहे का नाही? प्रत्येकाला इच्छा आहे. मी थोडस गोड बोलतो. जरी इच्छा आपल्याला दुःखाच्या निवृत्तीची असली तरी आपल्या दुःखाची निवृत्ती होते का? होत नाही. ही वस्तुस्थिती आहे. मला वाटतं हे कळालं नाही. एकदा उदाहरण देतो, भजन करा. विठ्ठल विठ्ठल. आपली जशी इच्छा आहे तशी वस्तुस्थिती पाहायला मिळत नाही. कशा पद्धतीनं? आदरणीय गुरुजींनी आता किती गोड पकवाज वाजवला हो, किती गोड वाजवला सांगा. त्यांचे हात आणि त्यांचे बोल त्या पकवाजावरती अशी वाजत होते, असं वाटत होतं की तो पकवाजच बोलतोय. असं वाटत होतं का नाही? पांडुरंग पांडुरंग बोलतो मृदंग, पांडुरंग पांडुरंग बोलतो मृदंग, पांडुरंग पांडुरंग बोलतो मृदंग, पांडुरंग अहो हा मृदंगच पांडुरंग म्हणतोय, हा मृदंगच पांडुरंग बोलतोय, असं कैलास महाराजांनी बोलून दाखवलं का नाही? आता दाखवलं का नाही? ऐका, मला काय सांगायचंय बघा. आपली जशी इच्छा असते तशी वस्तुस्थिती नसते, हे मला पटवून द्यायचंय. त्याकरता हा मृदंगाचं मी उदाहरण देत होतो. आदरणीय नरवडे गुरुजींनी मृदंग इतका छान वाजवला, इथं बसलेल्यापैकी प्रत्येकाला वाटतं, प्रत्येकाला की आपल्या सुद्धा मुलाला असा मग पकवाज वाजवता आला पाहिजे. वाटतं का नाही? इथं बसलेल्यापैकी बऱ्याच जणांना वाटतं आपल्या पण नातरुंडाला असा पकवाज वाजवता आला पाहिजे. इथं बसलेल्यापैकी बऱ्याच जणांची इच्छा आहे की आमच्या पण घरच्यांना असा पकवाज वाजवता आला पाहिजे. इच्छा आहे का नाही? अहो गुरुजींनी जशी पकवाजावरती थाप टाकली तशी थाप आपल्या पण मुलाला, आपल्या पण नातरुंडाला टाकता यावी, असं वाटतं का नाही? वाटतं का नाही? बोला ना, वाटतं का नाही? वाटतं हो. आपल्या मुलाला थाप टाकता यावी असं वाटतं, पण काय करावं? आपल्या मुलाला फक्त थापा मारता येतात, थाप टाकता येत नाही. विठ्ठल विठ्ठल. काय सांगून जायचंय? अहो मृदंग वाजवण्याची इच्छा आपल्या मुलाची आणि आपली आहे, पण वस्तुस्थिती आपल्या मुलाला वाजवता येतो का? नाही येत.
म्हणजे आपल्याला पकवाज वाजवण्याची इच्छा जरी असली तरी सुद्धा ती वस्तुस्थिती पाहायला गेली तर वाजवता येत नाही. नाही कळालं आणखी एक प्रमाण देऊन बोलतो बघा. आपल्या अंतकरणात कुणाला इथं कोणती इच्छा असेल माहिती नाही, पण बसलेल्यापैकी प्रत्येकाला एक इच्छा आहे बघा. कोणती? वाढावे संतान, ग्रही व्हावे गणराया, ग्रही व्हावे गणराया, ग्रही व्हावे गणराया, ग्रही व्हावे गणराया, ग्रही व्हावे वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य. कोणाला कशाची इच्छा असेल माहिती नाही, पण इथं बसलेल्यापैकी प्रत्येकाची एक इच्छा आहे बघा. कोणती इच्छा? वाढावे संतान, आपल्या घरी संतान प्राप्त व्हावं. आणखी काय? धनधान्य मिळावं. वाटतं का नाही? कोणाला काय मिळावं माहिती नाही, पण धनधान्य प्रत्येकाला वाटतं का नाही? हो, कोणाला वाटतं पैसे नको आहेत? सांगा ना. आता उग जात जात उग असं समजा, जात जात उग तुमची इच्छा झाली की आकाश महाराज जाताना 500 रुपये देऊन दक्षिणा देऊन पाया पडावं. उगं वाटलं. पडणार नाहीत तुम्ही, तो भाग भिन्न नाही, पण उगं वाटलं. मला घेऊ वाटणार नाहीत का? सांगा, घेऊ वाटणार नाहीत मला? बरं जाऊ द्या, माझं जाऊ द्या. मी इथं येत असताना गपचूप आलो नाही महाराज, गपचूप नाही आलो. इथं येताना माझ्या गाडीमध्ये मी एवढी मोठी बॅग आणलेली आहे. एवढी. तुम्ही म्हणताल एवढी कशाची आहे? मला माहिती होतं ह्या ईश्वरपूरमध्ये एवढा समाज कीर्तनाला येणार आहे, म्हणून मोठी बॅग आणलेली आहे. आणि त्या बॅग मध्ये मी 500च्या नोटा आणलेल्या आहेत. आता ऐका, त्या बॅग मध्ये एवढ्या नोटा आणलेल्या आहेत, पण आज असं ठरवलेलं आहे की जेवढी मंडळी कीर्तनाला आलेली आहेत त्या प्रत्येकाला त्याच्यातल्या दोन नोटा मी देऊन जाणार आहे. घेणार का नाही? नाही घेत्या का नाही? हा, तुमच्या भाषेत विठ्ठल विठ्ठल. बरोबर आहे ना. पैसा म्हटलं की नको म्हणणारा कोणताही मनुष्य आपल्याला सापडता येणार नाही. पैसा म्हणजे धन, प्रत्येकाला पाहिजेच, नको म्हणता येत नाही. म्हणजे प्रत्येकाला एकच इच्छा आहे. कोणती? पैशाची, म्हणजे धनाची. वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य, धनधान्य मिळावं असं वाटतं का नाही? बरं, हे नाही कळालं आहे. जरी इच्छा असली तरी, उदाहरण सांगतो, जरी आपली इच्छा अशी असली तरी वस्तुस्थिती तशी नसते. जशी 5 मजली बिल्डिंग व्हावीशी वाटते आपल्याला, पण 5 मजली बिल्डिंग होत नाही. वस्तुस्थिती आहे. आता या क्षणाला 10 लाख रुपये मला मिळावेसे वाटतात, पण मिळत नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. आता म्हणजे याचा अर्थ असा आहे, जशी इच्छा असते तशी वस्तुस्थिती मात्र नसते. नाही कळालं? आणखी दुसरं प्रमाण देतो, कळेल असं. ऐका काय आहे. इथं बाकी कोणाला कशाची इच्छा असेल मला माहिती नाही, पण या लहान लेकराला कशाला पैशाची इच्छा? यांना काय आहे? लहान लेकरांना कशाची पैशाची इच्छा नाही? पैशाची. मग त्यांना काय वाटतं? त्यांना एकच इच्छा असते बघा. कोणती इच्छा असते? ऐका, इच्छा सांगतो, ल्यावे, खावे, बरे असावे सदैव. इथं प्रत्येकाला वाटतं मला ल्यायला चांगलं मिळावं, खायला चांगलं मिळावं, आणि मी सदैव बरं असावं. वाटतं का नाही बाबा? वाटतं का नाही? आपल्याला खायला चांगलं आवडतं का नाही? ल्यायला चांगलं आवडतं का नाही? मला सुद्धा सांगतो तुम्हाला, उग लोकांचं सांगण्यापेक्षा कीर्तनात आपापलं कीर्तनकारानं सांगावं. आपल्या बुडाखाली जेवढा अंधार आहे तेवढं सांगावा. उग असू द्या, चला. कीर्तनकारांना आपापलं सांगावं, लोकांचं सांगू नये. मी माझं सांगतो. ऐका काय. मला चांगले कपडे घालायला आवडतात बघा, चांगले. पण ऐका, चांगल्यामध्ये आणखी सुद्धा माझी एक आवड आहे. ल्यावे म्हणजे काय लागतं? ल्यायला चांगले कपडे. कसले? मला लिलनचे कपडे चांगले आवडतात. पण ऐका, मला लिलनचे कपडे आवडतात, पण सासरवाडीतून आले तर बरे वाटतात. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे याचा अर्थ आहे, ल्यायला चांगलं वाटतं. इथं प्रत्येकाला वाटतंय मला ल्यायला चांगलं असावं, कपडे चांगले असावे. प्रत्येकाला वाटतंय माझे पांढरे शुभ्र इस्त्री केलेले कपडे असावे. म्हणजे प्रत्येकाची एकच इच्छा आहे, ल्यावे, ल्यायला चांगलं असावं. आता ऐका, खावे, खायला चांगलं असावं. आता कोणाला काय आवडतं मला माहिती नाही. इथं जर विचारलं का, आता लहान मंडळी असते, मुलं, तर विचारलं असतं मी, तुम्हाला काय आवडतं खायला? पोराने सांगितलं असतं ज्याची त्याची आवड. पण लोकांची आवड सांगण्यापेक्षा मगाशीच सांगितलं मी, आपली आपली आवड आपल्याला आपली इथं सांगायची कीर्तनकाराने कीर्तनात. ऐका,
मी लोकांची आवड सांगत नाही महाराज, मी माझी आवड सांगतो. मला खायला काय आवडतं, माझ्या शब्दाकडे लक्ष ठेवा. मला खायला बाकी काही नाही आवडत, पण मला चांगलं आवडतं, त्याचं नाव आहे बासुंदी. काय आवडतं? चांगली बासुंदी खायला आवडते. तुम्ही म्हणाल हे का सांगितलं? त्याचं कारण आहे, उगा पुढल्या वेळेस आलो तर बासुंदीची सोय करावी म्हणून, बाकी काही नाही. विठ्ठल विठ्ठल अहो माझी इच्छा आहे हो बासुंदी खाण्याची, पण वस्तुस्थिती आमच्या नशिबात बासुंदी आहे का हो खायला? आम्हा महाराज लोकांच्या नशिबात कुठली बासुंदी? विचारा बरं यांना, विचारा. हे 8-8 दिवस राहतात. मला खरं सांगा, आपण जिथं जिथं जातो तिथं जेवाय गेल्यानंतर आमच्या नशिबाला बासुंदी नाही, पण आमच्या नशिबाला एकतर वांग्याची भाजी नाही तर बटाट्याची भाजी, ह्याच्याशिवाय दुसरं नाही. का सांगा, इथं म्हणावं कुणी मला वांगा आणि बटाट्याशिवाय दुसरं काही खायला मिळतं का यांना? आम्हाला हो, यांना म्हणजे त्यात मी पण आहे. उगं तुम्ही यांना म्हणून यांना म्हणताल. ऐका, वांगा आणि बटाटा खाऊ खाऊ आता काय झालंय ते तुम्हाला कशाला काय सांगायचं. ऐका, काय आहे, आपली जी इच्छा आहे, माझी बासुंदी खाण्याची इच्छा आहे, पण मला बासुंदी मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. याचा अर्थ असा आहे, आपली जशी इच्छा असते तशी वस्तुस्थिती कधीच पाहायला मिळत नाही. आपली इच्छा कोणती असेल तर आत्यंतिक दुःखाच्या निवृत्तीची इच्छा आहे. मग मानवी जीवनातलं सर्वात मोठं दुःख कोणतं असेल तर मानवी जीवनातलं सर्वात मोठं दुःख आहे, आणि त्या दुःखाचं नाव आहे मरण. मरण नावाचं दुःख आहे. हे सर्वांच्या जीवनात येत असतं बघा, प्रत्येकाच्या जीवनात येतं. मी तर म्हणतो, जो जो जन्माला आलेला आहे त्याला मरावंच लागणार आहे. उपजल्या पिंडा मरण सांगते, उपजल्या पिंडा मरण सांगते, उपजल्या पिंडा मरण सांगते, उपजल्या पिंडा मरण उपजल्या पिंडा मरण सांगाती आहे का नाही? जो जन्माला आलेला आहे त्याचं मरण मात्र कायमचं ठरलेलंच आहे. इथं बसलेल्यापैकी मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. इथं माता भगिनी आहेत, पुरुष मंडळी आहेत. मला खरं सांगा, तुम्ही सगळी जन्माला आलात का नाही? तुम्ही आलात म्हणजे मी आलो नाही का? मी पण आलोय ना. जे जे जन्माला आलेले आहेत त्यांचं मरण मात्र निश्चित आहे का नाही? असं काही आहे का हो? ते काय, आमच्या गावामध्ये जेवढी जन्मलेली आहेत ते सगळे मरणार आहेत बाबा. इथं कसं आहे, सारखंच आहे ना, काही वेगळं आहे का? आमच्या गावात जो जन्माला आलाय तो मरणार आहे, इथं पण जन्माला आलाय तो मरणार आहे. काही वेगळं आहे का? ते आमच्या गावामध्ये जे माणसं जन्मलेली आहेत ते मरतात एवढं खरं आहे, पण मेल्यानंतर आमच्या गावात जाळतात. तुमच्यात कधी जाळतात? मेल्याच जाळतात ना. काय फरक आहे हो? फरक काहीच नाही. जो जन्माला आला त्याचं मरण कायमचं ठरलेलंच आहे. मी बोलत नाही. जातस्य हि ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य च. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्या खाली ओवी दिलेली आहे. ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात बघा. आगा ज्ञानेश्वर महाराजांची अगदी सुंदर ओवी आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, उपजेते नाशे नाशिले ते पुनरपी दिशे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. आहे का नाही? जो जन्माला आलेला आहे त्याचं मरण कायमचं ठरलेलंच आहे. इतना
तेथे नाही उरो आले अवतार. जो जो जन्माला आलेला आहे ना त्याला मरावंच लागणार आहे. म्हणजे मरण नावाची उपाधी आपण घेऊनच आलेलो आहे. इथं मला सांगा, आपल्या ईश्वरपूरमध्ये कोणी नाही जिवंत राहणार आहे का? नाही राहणार. अहो कुठंच नाही. जीवसृष्टीत जो जन्माला आला त्याचं मरण निश्चितच ठरलेलं आहे. म्हणजे प्रत्येकाला मरावंच लागणार आहे. हा हे काळ्या दगडावरची रेष आहे. ऐका, तुम्ही म्हणताल महाराज आमच्या खूप मोठ्या मोठ्यांच्या ओळखी आहेत आणि ते मोठे मोठे आम्हाला आमच्या मरणातून चुकवतील का? ते तुमच्या कोणाच्या ओळखी आहेत मला माहिती नाही. मी तुम्हाला माझी ओळख सांगतो, जरा ऐका ऐका ऐका, लक्ष द्या थोडं. माझी ओळख कोणासोबत आहे माहितीये? माझी ओळख या 10-15 दिवसाखाली, आता नाही, या 10-15 दिवसाखाली आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय श्री मोदी साहेब आणि माझी भेट झाली होती. चेहरे गंभीर करतायत. खोटं वाटतंय काय तुम्हाला? खोटं वाटतंय? नाही नाही, हे खोटच आहे. फक्त उदाहरणा करता ऐका. विठ्ठल विठ्ठल माझी आणि मोदी साहेबांची भेट झाली. मोदी साहेबांची भेट झाल्यानंतर मी आपलं भेटायला दिल्लीला गेलो होतो. गेल्यानंतर मोदी साहेबांनी मला असं लांबनं बघितल्यानंतर मोदी साहेबांनी सांगितलं, या 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 आकाश महाराज, वा लांबून आलात तुम्ही, पंढरपूरवरनं आलेला आहात, या 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 म्हणून मला जवळ घेतलं. जवळ घेतल्यानंतर आपल्या देशाचा तो राजा आहे ना, अहो देशाचा राजा आहे, पंतप्रधान आहे, पंतप्रधानाने जवळ घेतलं, या 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 म्हटले. या म्हटल्यास मी गेलो. आमचा जेहारी झाल्यानंतर आमची चांगली ओळख झाली. आणखी चांगली ओळख झाल्यास आमच्या मोदी साहेबांनी मला सांगितलं, आकाश महाराज खूप लांबून आलेले आहात दिल्लीला, आज मी तुमच्यावरती प्रसन्न आहे. आज एवढं लक्षात करा, इथून जाताना असं जाऊ नका, भोजन करून जा. भोजन करून, तुम्ही जसं मला आता आल्या खाऊ घातलं का, तशा पद्धतीनं महाराज भोजन करून जा म्हटले मोदी साहेब. भोजन करून जा म्हटल्या मी नाही म्हटलं नाही. आता नाही म्हटलं नाही, मोदी साहेबांना सांगितलं ठीक आहे चला करा भोजनाची व्यवस्था करा. म्हटल्यास मोदी साहेबांनी सांगितलं, आकाश महाराज तुम्हाला काय खायला आवडतं सांगा म्हटले. काय मी काय सांगितलं असेल? हा, इथं यायचं होतं मला. विठ्ठल विठ्ठल मी बासुंदी सांगितली. मोदी साहेबांनी मला बासुंदी केली. सगळं काही व्यवस्थित झालं. जेवण झालं. माझं भोजन संपल्या मोदी साहेब मला म्हटले, आता आकाश महाराज रामकृष्ण हरी. मी रामकृष्ण हरी केला. दोघ जण आम्ही चर्चा करता करता आता निघालो. तेवढ्यात मोदी साहेब म्हणजे देशाचा राजा आहे, पंतप्रधान आहे, ते माझ्यावरती प्रसन्न झाले. मोदी साहेबांनी सांगितलं, आकाश महाराज मी आज तुमच्यावरती प्रसन्न आहे, तुम्हाला काय मागायचंय ते मागा, असं मला म्हटलं. ऐका आता गमतीनं ऐका. मला आता आपल्या देशाचा राजा आहे, राजाची माझी ओळख झाली. राजा माझ्यावरती प्रसन्न झालेला आहे. राजा प्रसन्न झाला, मला काय मागायचंय ते मागा म्हणतोय. आता मी मागणार म्हटलं की लक्षात आलं, आपण असं काही मागावं की ते दिल्यानंतर आपल्याला काही मागायचीच गरज राहिली नाही पाहिजे. असं काय मागायचं हो, काय मागायचं म्हणून मी मोदी साहेबाला मागितलं, मोदी साहेब मला द्यायचंय तर एकच द्या, मला मरण नको आहे म्हणलं. काय म्हणले असतील मोदी साहेब? काय म्हणले नाहीत, उठ आणि निघ तिकडे ईश्वरपूरला कीर्तनाला म्हणले. दुसरं काय, विठ्ठल विठ्ठल. मी बोलत नाही, आपल्या राजाची जरी आपली ओळख असली ना, तो राजा सुद्धा आपल्याला सोडविन राजा देशीचा चौधरी, सोडविन राजा देशीचा चौधरी, सोडविन राजा देशीचा सोडविन राजा देशीचा देशीचा चौधरी, सोडविन राजा
सोडविणारा राजा सोडविना राजा देशीचा चौधरी. मी बोलत नाही, महाराजांचं प्रमाण आहे. सोडविना राजा, आपला राजा सुद्धा आपल्याला आपल्या मरणातून नाही चुकू शकत, नाही चुकू शकत. तुम्ही म्हणताल महाराज आपली आणि आपल्या राजाची ओळख नाही, आपल्या आणि आपल्या पंतप्रधानाची ओळख नाही, पण आम्हाला सोयरे खूप आहेत. सोयरे, ते सोयरे आम्हाला आमच्या मरणातून चुकवतील. नाही सोयरे सुद्धा आपल्याला आपल्या मरणातून चुकवू शकत. कशा पद्धतीनं उदाहरण सांगतो, ऐका. काय आहे? तुम्हा आम्हाला किती सोयरे आहेत माहिती नाही, मी सांगू का तुम्हाला? तुमची पंतप्रधानाची ओळख आहे का? नाही. सोयरे आहेत का नाही तुम्हाला? सोयरे आहेत, प्रत्येकाला सोयरे आहेत. पण ऐका, रामायणामध्ये असं सांगितलं जातं, रावण नावाचं पात्र माहिती आहे प्रत्येकाला इथं बसलेल्यापैकी. रावण माहिती आहे? रावण माहिती आहे का पोरांनो? रावण माहिती आहे. इकडे रावण, सगळ्यालाच रावण माहिती आहे. रावण जरी माहिती नसला तरी रावणाच्या वृत्तीची लोक तर माहिती असतील. हा, हे मात्र कळतंय. असं ऐका, हे रावण माहिती जरी नसला तरी रावणाच्या वृत्तीची लोक तुम्हाला माहिती आहे, तेवढं लक्षात ठेवा. त्या रावणाची गंमत काय सांगितली जाते बघा. आपल्याला सोयरे असून 50, 100, 200, 400 याच्यावर सोयरे आपल्याला नाहीत. पण रामायणात असं सांगितलं जातं, रामायणात मला रावणाची सोयरे सांगायचे किती होते ते बघा. थोडस गमतीनं ऐका. रावणाला बायका 80,000 होत्या म्हणे. किती? 80? रावणाला बायका किती होत्या? 80,000 बायका जर रावणाला असतील तर त्या रावणाला एक सासरे म्हटल्यानंतर रावणाला सासरे किती झाले बोला? 80,000 सासरे रावणाला झाले. जर 80,000 सासरे रावणाला असतील तर अगोदरच्या काळामध्ये 1, 2, 3 लग्न व्हायची. उग त्यांच्या सासऱ्यांची 2 लग्न पकडू की आपण. सासऱ्याची जर 2 लग्न म्हटली तर सासा किती झाल्या रावणाला बोला? 1,60,000 सासा झाल्या. एक फक्त मेहुणा पकडू आपण त्याचा. एक मेहुणा पकडल्यास किती मेहुणे झाले? 80,000. 2 मेहुण्या पकडायला आपल्याला काय द्यायचंय का घ्यायचंय? बोला की. 2 जर मेहुण्या पकडल्या तर किती मेहुण्या झाल्या? 1,00,000. करा की गणित सगळं. एवढं सगळे सोयरे रावणाकडे होते, पण रावणाला सुद्धा मरावं लागलं का नाही सांगा? म्हणून मला सांगायचंय, आपला राजा सुद्धा आपल्याला आपल्या मरणातून चुकवू शकत नाही, आपले सोयरे सुद्धा आपल्याला आपल्या मरणातून चुकवू शकत नसतात. सोडविना राजा देशीचा चौधरी आणि सोयरी भली भली. आता यात नवल नाही हो. तुम्ही म्हणताल महाराज आमच्यावरती नितांत प्रेम करणारा एक घटक आहे. मानवी जीवनामध्ये नितांत प्रेम करणारा एकमेव घटक असा आहे, त्या घटकाचं नाव आहे आई आणि वडील. ते आई वडील सुद्धा काळाच्या समोर जर आपल्या आले तर आपले आई वडील सुद्धा आपल्या मरणाला नाही चुकू शकत. महाराजांचं प्रमाण आहे, काळाची एवढी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा काळाची उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा मायबाप. आपल्यावरती नितांत प्रेम करणारा एक घटक आहे, त्या घटकाचं नाव आहे आई वडील. माता भगिनी, मला खरा एका प्रश्नाचं उत्तर द्या. या जगाच्या पाठीवरती आपल्यावरती नितांत प्रेम कोण केलं असेल तर ते प्रेम म्हणजे आपल्या आईनं केलं का नाही सांगा? सांगा माता भगिनी. आठवा ते दिवस ज्या दिवशी तुमची आई जिवंत होते. आज जेवढ्यांच्या आई गेलेली आहे ना त्यांनी थोडस आठवा. ज्या दिवशी तुमची आई जिवंत होती ना त्या दिवशी तुम्ही तुमच्या माहेरला जात होता, पण आज सुद्धा तुम्ही तुमच्या माहेरला जाता. पण आई जिवंत असताना माहेरला जे माहेर पण होतं ना
ते माहेर पण आता शिल्लक राहिलेलं असतं का बोला? नाही शिल्लक राहिलेलो. आपल्या डोक्यावरती मायेचा पदर माईनं टाकलेला असतो ना, तो मायेचा पदर एकदा माय निघून गेली की जीवनातला मायेचा पदर बाजूला होत असतो. माता भगिनी, एका प्रश्नाचं उत्तर द्या. मला सांगा, तुमच्या माईनं म्हणजे आपल्या आईनं आपल्या सासरी जाताना एवढे छोटे छोटे गाठोडे बांधून आपल्याला द्यावे. जुन्या काळामध्ये पद्धत होती बघा. कधी त्याच्यात डाळीचं गाठोडं असायचं, तांदळाचं गाठोडं असायचं, गव्हाचं गाठोडं असायचं. ते छोटे 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 गाठोडे बांधायचे, पिशवीत घालायचे आणि जशीच्या तशी पिशवी तुमच्याकडे द्यायची. तुमच्या आईने द्यायची का नाही? माय घेऊन जा, जा घेऊन, सासरी तुला लागल, कमी पडलं तर हे वापर, जा घेऊन, म्हणून छोटे छोटे गाठोडे घेऊन जायची. आईची परिस्थिती देण्याची जरी नसली तरी सुद्धा आपल्या लेकी करता आपल्या माईनं ते गाठोडे बांधून द्यायची का नाही? माय द्यायची. तुम्ही घेऊन यायचात. पण आता एवढं लक्षात ठेवा, जोपर्यंत तुमची माय होती ना तोपर्यंत ते गाठोडे तुम्ही घेऊन येत होतात. आणि गाठोडे घेऊन आल्यानंतर घडायचं काय? ते गाठोडे तुम्ही घरी वापरायचे. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. आज तुमची आई नाही, तुमची माय नाही, पण आज तुमच्या भावाकडे 5 मजली बिल्डिंग आहे, तुमच्या भावाकडे 20 एकर जमीन आहे, पण नाही, तुमच्या माईनं ज्या गाठोड्यात जे प्रेम ठेवलं होतं का, ते प्रेम मात्र आता या 5 मजली बिल्डिंग मध्ये राहिलेलं नसतं. खरं सांगा, एखाद्याची माय जावी, एखाद्याची आई जावी, पण आई गेल्यानंतर जीवनात जेवढं दुःख आपल्याला होत नाही तेवढं जीवनात कधीही दुःख होऊ शकत नाही. मला सांगा पुरुष मंडळी, आई होती तोपर्यंत आपल्या डोक्यावरती मायेचा पदर होता, पण ज्या दिवशी ज्याची आई निघून गेली ना त्या दिवशी मायेचा पदर आपल्या डोक्यावरनं निघून गेला. खरं सांगा पुरुष मंडळी, अहो आपल्या मुलाने तरी आपल्याला आपल्या आईसारखं मायेचा पदर ठेवला का हो? नाही ठेवला. आपल्या बायकोने नाही ठेवला. आम्ही स्पष्ट बोलून जातो, आपल्या पतीने म्हणजे आपल्या नवऱ्याने तरी आपल्या डोक्यावरती मायेचा पदर तसा ठेवला का? सांगा. एकदा माय निघून गेली की माईचं महत्व सुद्धा तिच्या सोबतच जात असतं, एवढं लक्षात ठेवा. माय पित्याच्या काळजातीला काळ सुखाचा उसरला, सुखात नांदो लेक लाडकी, हीच मागणी देवाला, तळहाताचा करून पाळला, बाळच्या तुली चोजविते, सुखात नांदो लेक लाडकी, हीच मागणी देवाला, हीच मागणी देवाला. विठ्ठल विठ्ठल सांगा ना, किती गोड महाराजांनी म्हटलो. मला खरं सांगा, आपली माय निघून गेली की जीवनातलं सर्वस्व निघून जात असतं. प्रेम नावाचा शब्द ज्या दिवशी आपली आई निघून गेली ना त्या दिवशी प्रेम नावाच्या शब्दाला सुद्धा प्रेम राहत नसतं. म्हणून शब्दाला प्रेम राहण्याकरता माय जिवंत पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. ज्या दिवशी आई निघून गेली त्या दिवशी जीवनातलं सर्वस्व निघून जात असतं. मी बोलत नाही, ज्ञानोबारांच्या कालखंडातला दृष्टांत सांगतो. विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता हे आमच्या 4 भावंडाचे म्हणजे ज्ञानोबाराय, निवृत्तीदादा, सोपान काका आणि मुक्ताई चारींचे आई वडील आहेत. ऐका, आपल्या जगात आपल्या लेकरांचं हित व्हावं, आपल्या लेकरांना जगामध्ये वावरायला मिळावं म्हणून आमच्या विठ्ठलपंतांनी रुक्मिणी मातेनं काशीला जावं. काशीच्या पंडितांना म्हणावं, अरे आमच्या मुलांना ही सगळी मुलं संन्याशाची म्हणतायत, सगळी लोक संन्याशाची मुलं म्हणतायत, अण्णा जगामध्ये त्यांना वावरायला मिळत नाही, त्यांना वावरायला मिळण्यासाठी काहीतरी प्रायश्चित सांगा, सांगा काहीतरी प्रायश्चित. म्हणून शेवट प्रायश्चित नाही, शुद्धीपत्र नाही, काशीहून परत यावं विठ्ठलपंतांनी रुक्मिणी मातेनं. बघा तो काळ आठवा. अहो ज्ञानोबाराय ज्या कालखंडात होते त्या कालखंडात ज्ञानोबारायांना माती सुद्धा खाऊ दिली नाही लोकांनी, भाकरी तर लांब राहिली. का? मी हे सांगून जातो तुम्हाला. अहो एक ज्ञानोबारायांना भाकरी जर मिळाली तर ती भाकरी मातीत मिसळायची, एवढे कष्ट ज्ञानोबारायांनी सहन केले. पण ऐका, आपल्या लेकरांना कष्ट सहन करण्याची पाळी नाही आली पाहिजे म्हणून विठ्ठलपंतांनी रुक्मिणी मातेनं सरळ पैठणला जावं आणि पैठणला जाऊन पैठणच्या सगळ्या ब्राह्मणांना म्हणावं, देवा काही करा पण माझ्या 4 लेकरांना जगामध्ये वावरायला मिळावं, जगामध्ये 4 लेकरांना वावरायला मिळावं म्हणून काहीतरी प्रायश्चित सांगा, सांगा काहीतरी प्रायश्चित. पण पैठणच्या ब्राह्मणाने प्रायश्चित सुद्धा सांगू नये हो, सांगू नये. तो काळ किती बेकार असेल. 4च्या 4 भावंड, अहो आपली लहान लहान लेकरं आपल्या मायबापांनी बघावी, पैठणला जावं, पैठणच्या ब्राह्मणांना सांगावं
काही करा, पण प्रायश्चित सांगा शुद्धीपत्र तरी द्या, नाहीतर प्रायश्चित तरी द्या. नाविलाज व्हावा आणि तिथल्या पंडितांनी सांगावं या इकडं. पंडितांनी बोलवून घ्यावं. पंडितांनी बोलवून घेतल्या म्हणावं, तुमच्या लेकरांना जगामध्ये वावरायला जर मिळायचं असेल तर एक करावं लागेल, तुम्हाला देहत्याग करावा लागेल. माता भगिनी मला खरं सांगा, आपल्या जीवनामध्ये आपल्यावरती नितांत प्रेम करणारा घटक त्याचं नाव आई आहे. आपल्या करता जीवदान देणारा एकमेव घटक आहे आणि त्या घटकाचं नाव आई वडील आहे. त्यांच्याशिवाय दुसरं कोणीही आपल्या जीवनात जीवदान देऊ शकत नाही. ज्ञानोबराय, निवृत्तीदादा, सोपान काका आणि आमच्या मुक्ताईंच्या जीवनात ही वाटचाल पाहायला मिळते. रुक्मिणी मातेनं विठ्ठलपंतांनी विचार केला, काही हरकत नाही ना, आपल्या चारी भावंडांना लेकरांना जगामध्ये वावरायला मिळतंय ना, मग खुशी खुशी आपण देहत्याग करू, खुशी खुशी देहत्याग करू. ऐका, संध्याकाळची वेळ झाली. आमच्या ज्ञानोबरांचे आई वडील दोघं आळंदीला आलेले आहेत. ऐका, रुक्मिणी माता आणि विठ्ठलपंत सकाळपासून विचार करतायत, करावं काय. आता आपल्याला देहत्याग करायचा आहे, जायचंय जगामध्ये. सगळ्या लेकरांना वावरायला मिळायचंय ना, तर आपल्याला गेलोच पाहिजे. विठ्ठलपंत आणि रुक्मिणी मातेनं संवाद करावा. संवाद करता करता रात्रीची वेळ यावी, रात्री 12 वाजावे आणि 12 वाजता आमचे सगळी चारी भावंड अशी झोपलेली आहेत. झोपलेली भावंड आमच्या विठ्ठलपंतांनी रुक्मिणी मातेनं बघितली आणि बघितल्या निवृत्तीदादांच्या समोर आमचे विठ्ठलपंत जात आहेत. निवृत्तीदादांच्या डोक्यावरनं हात फिरवतायत आणि त्या निवृत्तीदादाला म्हणतायत, ए निवृत्तीदादा, आता चाललोय रे आम्ही. ए निवृत्ती, आता निघालोय रे. ऐक रे निवृत्ती, आता इथून पुढे ह्या 3 भावंडांना सांभाळायची सगळी जबाबदारी तुझ्याकडे आहे रे निवृत्ती. आता तू सांभाळ. आता आम्ही उद्या जाणार आहे रे. उद्या सकाळी तू हाक जरी मारशील ना, तर मी मात्र आता इथं जिवंत राहणार नाही. म्हणून विठ्ठलपंतांनी निवृत्तीदादांच्या डोक्यावरनं हात फिरवावा, तसाच हात सोपान काकाच्या डोक्यावरनं फिरवावा, तसाच ज्ञानोबरांच्या डोक्यावरनं हात फिरवावा, मुक्ताईंच्या डोक्यावरनं हात फिरवावा. पण आता वेळ यावी, ती म्हणजे रुक्मिणी मातेची. शेवट आईचं काळीज आहे महाराज. आई अशी निवृत्तीदादांच्या समोर जावे आणि निवृत्तीदादांना म्हणावं, ए निवृत्ती, आता चालले रे मी, पण आज गेल्यानंतर आता मला तुझी पण काळजी वाटत नाही रे. तू मोठा आहेस रे, तू समजून घेशील रे. मला ज्ञानाचीही काळजी नाही रे वाटत, मला सोपानाचीही काळजी नाही रे वाटत. मला जी काळजी वाटते ना, ती चिमुकली ही 4 वर्षाची मुक्त आहे का नाही रे, त्या मुक्तीची काळजी वाटते रे, त्या मुक्तीची काळजी वाटते. तू तिला सांभाळ रे सांभाळ म्हणून डोक्यावरनं हात फिरावा. फिरवल्यानंतर तसाच ज्ञानोबरांच्याही डोक्यावरनं हात फिरवावा, सोपान काकाच्या डोक्यावरनं हात फिरवावा. पण आता रुक्मिणी मातेची वेळ यावी, चिमुकल्या 4 वर्षाच्या मुक्ताई पशी जाण्याची. ऐका, चिमुकल्या 4 वर्षाच्या मुक्ताई तिथं झोपलेल्या आहेत. आमच्या विठ्ठलपंतांनी रुक्मिणी मातेनं तिथं जावं, आमच्या त्या मुक्ताईंच्या डोक्यावरनं हात फिरवावा. फिरवत म्हणावं, मुक्ते, आता चालले ग मुक्ते, मी निघाले ग. अगं मुक्ते, आता उद्या सकाळी उठल्या पहिला आवाज तू मला देणार आहे ग मुक्ते, मला माहिती आहे ग. पण आता पहिला आवाज दिल्यानंतर मी तुला दररोज ओ म्हणते ना मुक्ते, उद्या मात्र ओ म्हणायला मी नाही ग मुक्ते. मी नाही म्हणावं, बाहेर निघावं. विठ्ठलपंताला म्हणावं, चला म्हणावं. विठ्ठलपंताने हाताला धरावं रुक्मिणी मातेच्या. आपण हाताला धरल्यानंतर हाताला हिसका द्यावा. पळत आमच्या मातेनं त्या चिमुकल्या मुक्ताईंपाशी यावं. माऊलीची माया, माऊलीची माया, पिता शाप त्याची दुरावली छाया, दुरावली छाया. उजळल्या घराला का अंधाराचा भास ग, कधी संपणार नाही तुझा वनवास ग, कधी संपणार नाही तुझा वनवास ग. आठवा ते दिवस. ज्ञानोबराय आमचे तिथं झोपलेले आहेत, मुक्ताई झोपलेले आहेत, सगळी 4 भावंड झोपलेले आहेत. आणि विठ्ठलपंतांनी रुक्मिणी मातेनं तसे हात धरावे, इंद्रायणी मातेकडे जावं, इंद्रायणी मातेच्या डोहामध्ये उड्या टाकाव्या, देहत्याग करावा. आता वेळ यावी सकाळची. ऐका, ज्ञानोबरायांचे आई वडील गेलेले आहेत. गेल्यानंतर सकाळची वेळ आलेली आहे.
आठवा ते क्षण सुद्धा आपले आई वडील ज्या दिवशी गेले ना त्या दिवशी आपण कसे ढसाढसा रडलो होतो. आठवा ज्ञानोपारायण मुक्ताईंना काय वाटलं असेल. आमच्या ज्ञानोपाराय तिथं आहेत, मुक्ताई तिथं आहेत. आता निवृत्ती दादा पहिल्यांदा सकाळी सकाळी पहाटे उठल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं आपले आई वडील इथून निघून गेलेले आहेत. लक्षात आलं. निवृत्ती दादा एका कोपऱ्यात जाऊन बसले. ज्ञानोबरायांच्या लक्षात आलं. ज्ञानोबरा एका कोपऱ्यात जाऊन बसले. सोपान काकाला सुद्धा समजावून सांगितलं निवृत्ती दादांनी. कोपऱ्यात जाऊन बसले. पण आता वेळ आली चिमुकल्या 4 वर्षाच्या मुक्ताई उठायची. हो, आमच्या चिमुकल्या 4 वर्षाच्या मुक्ताई आता उठतायत. आणि मला सांगा 4 वर्षाचं लेकरू उठल्या अगोदर आवाज कोणाला देत असेल? शेवट आईलाच देतं ना. तसाच आवाज आमच्या मुक्ताईनं मोठ्यानं आवाज दिला. आई आई म्हणून ओरडावं. पहिल्या आवाजात मात्र आई आता ओकार देत नव्हती. पण त्या चिमुकल्या मुक्ताईंना काय माहिती, मी आई म्हणून म्हणते ना ती आई आता जगाच्या पाठीवर नाही राहिलेली. हो, पहिल्या आवाजात आपली आई आली नाही म्हणून मोठ्यानं पुन्हा आवाज द्यावा, आई म्हणावा. आई म्हटल्यानंतर आईचा आवाज मात्र दुसऱ्यांदा आला नाही म्हणून आमच्या मुक्ताई अशा ताडकन उठाव्या, ताड करीत बाहेर जाव्या. बाबा बाबा म्हणावं. आणि दररोज जे बाबा म्हटल्या मला काकत घ्यायचे ना, मुक्ताई म्हणायला लागल्या ते बाबा गेलेत कुठं? ए निवृत्ती दादा सांग ना रे, माझे बाबा दिसत नाहीत रे, माझी आई दिसत नाही रे, सांग ना माझी आई कुठे गेली? मी पाहते रे, मी सकाळपासून ओरडते रे, दिसत नाही रे माझी आई, सांग ना माझी आई कुठे गेली? ओरडावं मुक्ताईने. निवृत्ती दादांनी खाली मान घालावी. तसंच सोपान काका पशी जावं. सोपान काकाला म्हणावं, ए सांग ना रे दादा, सांग ना माझी आई कुठे गेली? सोपान काकापासून ज्ञानोबरांपाशी जावं. ज्ञानोबरांपाशी हंबरडा फोडून आमच्या मुक्ताईंनी रडावं, म्हणावं, ए ज्ञान दादा तू तरी सांग की रे, तू या जगाचा करता आहेस रे, तू या जगाचा धरता आहेस रे, तू तरी सांग माझी आई कुठे गेली? पण ज्ञानोबरांनी ही मान खाली घालावी. पण मुक्ताई त्या चिमुकल्या मुक्ताईंना काय माहिती, ज्या आईंना मी आज आई म्हणते ती आई आता जगाच्या पाठीवर नव्हती राहिली. हो, नव्हती राहिली. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. आपल्यावरती नितांत प्रेम करणारा एक घटक आहे आणि त्या घटकाचं नाव आहे आई आणि वडील. आपल्यावरती खरं प्रेम कोण करत असेल जीवनात, तर एक तर ते संत करतात, अन्यथा ते आपली आई करत असते. म्हणून आपल्या आईचं जरी प्रेम आपल्यावरती असलं तरी सुद्धा काळ जर समोर आला आणि काळ जर म्हणत असला माता आपल्याला घेऊन जात असला, तर जाताना आपण आपल्या आईला जर ओरडला, आई काळ मला घेऊन जातोय, ती आई सुद्धा आपल्याला आपल्या मरणातून चुकवू शकत नसते. म्हणजे मरण हे कायमचं ठरल्यालंच आहे. विठ्ठला विठ्ठल मला सांगायचंय काय बघा, आपलं मरण कायमचं निश्चित ठरलेलं आहे. म्हणजे मरावं प्रत्येकाला लागतंय. मी आता पहिल्यांदा प्रस्तावना करत असताना 2 शब्द सांगितले होते बघा, कोणते? एकाचं नाव आहे इच्छा आणि दुसऱ्याचं नाव आहे वस्तुस्थिती. आता या मुद्द्यावरती आपली जशी इच्छा आहे, कोणती इच्छा आहे? आत्यंतिक दुःखाच्या निवृत्तीची. मग जीवनातलं सर्वात मोठं दुःख कोणतं असेल, तर ते मरणाचं दुःख आहे. आता प्रत्येकाला कोणाला कशाचं दुःख आहे, कोणाला कशाचं दुःख आहे? गुरुजी प्रत्येकाला दुःख आहे. जो देखे सो दुखिया बाबा, जो देखे सो दुखिया बाबा, जो देखे सो दुखिया बाबा, देखे सो दुखिया बाबा, जो देखे सो दुखिया बाबा, दुखिया कोई लगे राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया नाम सो दुखिया बाबा आहे का नाही? अहो इथं प्रत्येकाला वेगवेगळं दुःख आहे. दुःख नाही असं एकही आपल्याला इथं जीवनात कोणी सापडणार नाही. ऐका, मला सांगायचंय प्रत्येकाला दुःख आहे. कोणाला कशाचं दुःख आहे, कोणाला कशाचं आहे, कोणाला कशाचं आहे. आता ऐका, मला मुद्दा सांगायचा आहे काय बघा. आता मुद्दा सोडू नका, अगदी महत्वाचा अभंगात प्रवेश करण्यासाठी बोलतोय. दुःख इथं बसलेल्यांपैकी प्रत्येकाला वेगवेगळं दुःख आहे का नाही? आता कोणाला कशाचं दुःख असेल मला माहिती नाही, पण इथं बसलेल्यापैकी बऱ्याच जणांना एक दुःख आहे बघा. सांगू का कोणतं दुःख? सांगू? गुडघे दुखायचं.
हे आहे का नाही गुडघे दुखायचं? अहो 11 वाजले नाहीत तर आपले गुडघे असे असे होतात का नाही? आता गुडघे दुखायचं दुःख प्रत्येकाला आहे, पण ऐका, इथं येत असताना मी असं गपचूप आलो नाही. आता मी ठरवलंय, ज्याची ज्याची गुडघे दुखतायत आणि त्याचे गुडघे न दुखू नयेत म्हणून मी त्यांच्यासाठी एक औषध आणलेलं आहे. तुम्ही म्हणताल हा बरं झालं, आता हे असलं सुरू केलं का म्हणताल तुम्ही कीर्तनात? ते कीर्तनाचा व्यवसाय करण्यापेक्षा कीर्तनामध्ये व्यवसाय करायला काय अडचण आहे? विठ्ठल विठ्ठल. ऐका, गुडघे दुखतायत का नाही माता भगिनी? का मी तर सांगतो माता भगिनीचे जास्त दुखतायत बघा. काम त्यांना आपल्यापेक्षा जास्त असतं का नाही? गुडघे दुखतायत का नाही? गुडघे दुखायचं दुःख प्रत्येकाला आहे. आता ऐका, ते गुडघे दुखायचं दुःख प्रत्येकाला असल्यामुळे मी एक औषध आणलेलं आहे. ते औषध आता मी प्रत्येकाला देणार आहे आणि त्या औषधाची किंमत फक्त 1 रुपया आहे. हा, 1 रुपया म्हणल्यास बरं वाटतं जरा. ऐका, 1 रुपया सुद्धा घेणार नाही. ते औषध आपल्या घरातच आहे. फक्त आता ते औषध एकदा लावायचंय आणि ते औषध असं आहे, एकदा गुडघ्याला लावलं की आपले गुडघे दुखायचे कायमचे बंद. बंद म्हणजे बंद. एकदाच लावायचे, 2दा नाही, 3दा नाही, महिना नाही, 2 महिना नाही, 5 महिने नाही, बिलकुल नाही. आपल्यापाशी औषधच तसलं आहे. एकदा लावलं की गुडघे दुखायचं बंद. आता तुम्ही म्हणताल वा छान आहे, सांगू का मग आता औषध? किती उत्स्फूर्त झालीत बघा बघा. प्रत्येक जण म्हणतंय सांगा सांगा सांगा. सांगून औषध. आता ज्याला वाटतंय गुडघे दुखायचे नाहीत त्यानं एकच करायचं, सांगून औषध. काय सांगू ना म्हणताय? 11 वाजतायत, सांगा ना लवकर. सांगतोच आता. ऐका, ज्याला वाटतंय आपले गुडघे दुखायचे नाहीत, म्हणजे गुडघे दुखायचं दुःख ज्याला होऊ नये असं वाटतं ना, त्यानं आपल्या किचन मध्ये जायचं. किचन कळतं ना, स्वयंपाकगृह जायचं. स्वयंपाकगृहाच्या शेजारी छोटस मंदिर असतं, देवाचं असतं का नाही? असतं. देवघर आहे, त्या देवघरापाशी जायचं. देवघरापाशी गेल्यानंतर औषध त्या देवघरावरच आहे. ऐका काय आहे, त्या देवघरावर एक पुडी ठेवलेली असते. पुडी. सांगू का त्या पुडीचं नाव? काय सांगू का लावले राव? सांगा की लवकर. आता सांगतोच. ऐका, ज्याला वाटतंय ना देवघरापाशी जायचं, हात जोडायचे आणि एवढं लक्षात घ्यायचं, आपल्याला जर आपले गुडघे दुखावेशे वाटत नाहीत त्यानं एकच औषध करायचं. ते औषध कोणतं सांगू? ज्याला वाटतंय आपल्या गुडघ्याचं दुःख कायमचं बंद करायचंय त्यानं एकच करायचं, जन्मालाच यायचं नाही. विठ्ठल विठ्ठल. बरोबर आहे ना हो. हे गुडघे दुखायचं दुःख का आलं? आपण जन्माला आलो म्हणून. डोकं का दुखतं? आपण जन्माला आलो म्हणून. आपले लेकरं चांगले निघाले नाहीत म्हणून आपल्याला दुःख होतं का? आपण जन्माला आलो म्हणून. आपण जन्मालाच आलो नाही तर आपल्याला दुःख होईल का सांगा? नाही होणार. मग आपण जन्माला का येतो याचाही विचार केला पाहिजे. आपण जन्माला येणं म्हणजे जन्माचं बीज असतं. बीज कळतं का तुम्हाला? ऐका, सांगून जातो आता. मला महत्वाचं बोलायचंय. बीज या शब्दाचा अर्थ बी. तुमच्या इकडे काय म्हणतात? बियाणं, बी, नेमकं काय म्हणतात? बीज म्हणतात ना. ते बीज असतं, बीज. आता ऐका, ते बीज समजा नेमकं जन्माला येण्याचं बीज आपल्याला कळावं लागतं. भुईमुंगाच्या शेंगा असतात. त्या भुईमुंगाच्या शेंगा जर पेरल्या तर त्या उगवतात, पण त्याचं बी आपल्या लक्षात आलं पाहिजे का नाही? तसं मनुष्य जीवनामध्ये जन्माला येण्याचं जे बीज आहे ते बीज जीव मात्रातलं कोणतं असेल तर ते 5 बीज आहेत. 5. कोणती 5 बीज आहेत बघा? पहिलं बीज आहे कर्माचं, दुसरं बीज आहे वासनेचं, तिसरं बीज आहे पापाचं, चौथं बीज आहे पुण्याचं आणि 5वं बीज आहे अज्ञानाचं. असे 5 बीज आहेत आणि या 5 बीजामुळे आपण जन्माला येतो. धावती प्रमाण देतो ना, अभंगात प्रवेश करतो. ऐका, कर्मामुळे आपण जन्माला येतो. कशा पद्धतीनं? आगा कर्मी जय उरावे, तैतिही सुख दुःखी फळावे आणि तया ते भोगावया यावे देहाय का. केले कर्म झाले त्याचे भोग आले, केले कर्म झाले त्याचे भोग आले, केले कर्म झाले त्याचे भोग आले, केले कर्म झाले त्याचे भोग आले. म्हणजे जन्माला येण्याचं पहिलं बीज आहे कर्म. आपण जसे कर्म करू
तशा पद्धतीनं आपल्याला जन्म घ्यावा लागतो. कळालं? पहिलं बीज कर्म नावाचं बीज आहे, दुसरं आहे वासनेचं बीज. असा वासनेमुळे सुद्धा जन्माला यावं लागतं. जन्म येणे घडे वासनेच्या संगे आहे का नाही? वासनेमुळे जन्माला यावं लागतं. दुसरं बीज वासनेचं आहे, तिसरं बीज पापाचं आहे. जन्म येणे घडे पातकाचे मूळ आणि संचिताचे फळ आपुल्या. 3 बीज कळाली. आता 4थं बीज आहे पुण्याचं. पुण्यानं सुद्धा माणूस जन्मालाच येतो. आता कशा पद्धतीने येतो? ज्ञानेश्वर महाराजांची ओवी देतो. कोणती ओवी? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात बघा, पुण्य करून करून मिळतं काय? स्वर्ग. आणि स्वर्ग मिळाल्यानंतर स्वर्गातलं पुण्य संपलं की त्याला खाली यावं लागतं. मग पुण्याची पाऊटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, मग येऊ लागती माघारे मृत्यू लोका. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात का नाही? म्हणजे पुण्यानं सुद्धा जन्मच आहे. तसं आता स्वस्वरूपाच्या अज्ञानानं, म्हणजे हे 5वं बीज सुद्धा जन्माला कारण आहे. अज्ञानानं सुद्धा आपल्याला जन्म असतो. म्हणजे जन्माला येण्याची 5 बीज आहेत. त्यामध्ये पहिलं बीज कर्माचं आहे, दुसरं वासनेचं आहे, तिसरं पापाचं आहे, चौथं पुण्याचं आहे आणि 5वं अज्ञानाचं आहे. तुकाराम महाराजांच्या लक्षात आलं हे 5 बीज आहेत, 5 जन्माला येण्याची. मग हे 5 बीज जर आपल्याला दुःख देऊन जात असतील तर आपण आता जन्मालाच यायचं नाही. नाही, बिलकुल जन्माला यायचं. मग करायचं काय? या 5 बीजांना भाजायचं. तुकाराम महाराजांनी तेच केलं. या 5 बीज भाजोनी केली लागी, केली लागी. बीज भाजोनी केली लागी, केली लागी. बीज भाजूनी केलेलाही आम्हा जन्म मरण नाही. तुकाराम महाराज म्हणतात जन्माला येण्याची जी कारण आहेत का, जन्माला येण्याचं जे बीज आहे का, ते बीजच आम्ही भाजलं म्हणतात. कशा पद्धतीनं? कर्म नावाचं बीज भाजलं, वासना नावाचं बीज भाजलं,
पाप नावाचं बीज आम्ही भाजलं, पुण्य नावाचं बीज भाजलं आणि अज्ञान नावाचं बीज भाजलं. याची सगळी प्रमाणं पुढे देतो, फक्त आता ऐका. काय आहे, तुकाराम महाराजांनी दृष्टांत अगदी सुंदर दिलेला आहे. कशा पद्धतीनं दृष्टांत तसा आपल्या गावचा दिला काय की मला वाटतंय बघा. ते अगोदरच्या काळामध्ये पाटलांना, देशमुखांना, माझा आडनाव देशमुख आहे म्हणून सांगतोय, ते उग पाटलांनी मनावर तेवढं घेऊ नये. सरपंच कुठे आहेत? सरपंच दिसत नाहीत. हा तेवढं मनावर घेऊ नका. पण अगोदरच्या काळात पाटलांना, देशमुखांना 200-400 एकर जमिनी होत्या. आमच्या पण आजोबांना होत्या. नाही आता नाही, होत्या. का म्हणतोय मी? त्याचं कारण आहे. अगोदरच्या देशमुखांना, पाटलांना 200-400 एकर जमिनी होत्या, पण बायका पण 4-4 होत्या. ते बायका 4-4 असल्यामुळे वाटण्या विभागण्या झाल्या. आता 5 एकर आमच्या वाट्याला आणखी येत नाही. आम्ही 3 आहेत त्या 5 एकर मध्ये. ऐका, हे मी का सांगतोय? नाविलाज आहे. अगोदर लग्न जास्त व्हायची, हे करायचं, पण अगोदर 400-400, 500-500 एकर जमीन असायची. मग ते 500 एकर जमीनवाला एक पाटील होता, एक देशमुख होता. त्यांनी विचार केला आपल्या शेतामध्ये आता 300 एकर, किती एकर? 300 एकर भुईमुंग. भुईमुंग कळतो का तुम्हाला? इकडे भुईमुंग म्हणतात का त्याला? शेंगदाण्याच्या शेंगा. त्या शेंगा, त्या भुईमुंग पेरायचा असं ठरवलं. आता भुईमुंग तर पेरायचा आहे, पण कसा पेरायचा? त्यानं युक्ती लढली. चला बाजारात घेतल्या शेंगा, घरी आला. घरी आल्यानंतर माता भगिनीला सांगितलं की बाबा ह्या शेंगा फोडा, याचं बी बाजूला काढा आणि बी बाजूला काढून उद्या मला ह्या शेंगा पेरायच्यात. आता सगळ्या माता भगिनी पहाटे 3 वाजता उठायला लागल्या. म्हणजे अगोदरच्या माता भगिनी पहाटे 3लाच उठायच्या. फक्त आताच्या पण उठतात, तो पहाटेच उठतात का नाही? उठतात. फक्त फरक एवढाच आहे, अगोदरच्या माता भगिनी पहाटे 3ला उठायच्या आणि आताच्या माता भगिनी पहाटे 8 वाजता उठतात. फरक एवढाच आहे, बाकी काही नाही. विठ्ठल विठ्ठल. पहाटे पहाटे उठल्या, शेंगा फोडल्या, सगळ्या शेंगाचा ढीग लागला आणि ढीग लागल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या शेंगा म्हणजे ते शेंगदाणे आता शेतात पेरायचे. पेरत असताना त्या देशमुखाने विचार केला, आपल्या घरी 300 एकर जमीन आहे, मग आता पेरायचं कसं? काही नाही, लवकर उगवलं पाहिजे. मग करायचं काय? त्यांनी मोठी लट चूल मांडली. चूल कळते का? चूल, वतल, असं मोठी लट चूल मांडली. त्या चुलीवरती तवा ठेवला आणि सगळे शेंगदाणे घेतले, म्हणजे ते बी घेतलं आणि ते भाजायला सुरुवात केली. चांगले भाजले. भाजल्यानंतर शेतात गेला. शेतात गेल्यानंतर ते पेरला आणि पेरल्यानंतर 9व्या दिवशी शेंगदाणे उगवले का बघायला आला. आता उगवतील का होते? का उगवणार नाही? कारण ते बीज भाजलं आणि भाजलेलं बी उगवत नसतं, हा सिद्धांत आहे. म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितलं, जन्माला येण्याचं जे बीज आहे का, ते बीज आम्ही भाजलेलं आहे आणि आता भाजल्यामुळे ते बीज कुठेही टाका, आता जन्माला येत नाही. कोणतं बीज? कर्माचं बीज. कशा पद्धतीनं भाजलो? मी प्रमाण देतो तुम्हाला. वंदू चरण रज शेऊ उष्टावळी आणि पूर्व कर्मा होळी करून या. अशा पद्धतीनं आम्ही हे कर्माचं बीज भाजलं. आता सांगतो हे कर्माचं बीज भाजायचं कसं असतं सांगतो. काही नाही, स्वे स्वे कर्मण्य विरतस. प्रत्येकाला कर्म करावीच लागतात. एक तर कर्म संत महात्म्यांसारखी करा किंवा सत्पुरुषांसारखी करा. म्हणजे एक तर तुकोबाराय ज्ञानोबारायांसारखी कर्म करा, अन्यथा छत्रपती शिवाजी महाराजांसारखी कर्म करा, तरच आपल्याला कर्म भाजले असं म्हणता येईल. मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडातला एक चरित्र भाग सांगत असतो बघा. का सांगतोय ऐका. काय आहे, छत्रपती शिवाजी महाराजांना जे कर्म करायला लावली ना, ते कर्म कशा पद्धतीनं करायला लावली? ते जिजामातेनं दिलेल्या संस्कारातून त्या कर्माची जाणीव आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांना झाली. काय आहे, अगोदरच्या त्या या वाक्यावरती म्हणा किंवा या कथाभागावरती थोडासा वादविवाद होण्याची शक्यता आहे. मला इथं वादविवाद नाही, सिद्धांत सांगायचा आहे, म्हणून मला हा कथाभाग सांगून जायचा आहे. काही नाही, छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रामध्ये असं सांगितलं जातं, काय झालं, अगोदरच्या काळामध्ये राजे महाराजे एखाद्या गडावरती आले की गडावरती आल्यानंतर गडाच्या पायथ्याशी जर कोणता तमाशाचा फड जर असेल तर तो तमाशाचा फड पाहण्यासाठी अगोदरचे राजे महाराजे जात होते. ऐका, व्यंकोजी राजे नुकतेच गडावरती आलेले होते आणि व्यंकोजी राजे गडावरती आल्यानंतर आमचे छत्रपती शिवाजी महाराज बाल्य अवस्थेत होते. लहान छत्रपती शिवाजी महाराज आहेत. व्यंकोजी राजे गडावरती आलेले आहेत. व्यंकोजी राजांनी विचार केला, चला गडे, गडाच्या पायथ्याशी एक तमाशाचा फड रंगलेला आहे, चला पाहिला. म्हणून व्यंकोजी राजे गडाच्या पायथ्याशी निघाले. लक्षात आलं, चला आपले बाल्य अवस्थेत असणाऱ्या शिवाजी महाराजांनाही आपण घेऊन जावं. म्हणून व्यंकोजी राजांनी आमच्या शिवाजी महाराजांच्या हाताला धरलं. हाताला धरून
तसेच तमाशाच्या फडामध्ये गेले. तमाशाच्या फडात गेल्यानंतर तमाशा सुरू झाला. ही बातमी आमच्या जिजामातांच्या लक्षात आली. जिजामाता तशाच ताड 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 करीत तमाशाच्या फडामध्ये आल्या. छत्रपती शिवाजी महाराजांना उठवलं, कडेल दिशा कानाखाली लगावली आणि सांगितलं, शिवाजी तुला बाया नाचवणारा शिवाजी नाही तर तुला बाया वाचवणारा शिवाजी व्हायचं, एवढं लक्षात. विठाला विठाला याचा अर्थ असा आहे, कर्म करत असताना एकतर संत महात्म्यांसारखी कर्म करा आणि एका सत्पुरुषासारखी कर्म करा. अशीच कर्म आमच्या तुकोबऱ्यांनी केली. म्हणून कर्म भाजलं, कळालं, कर्म नावाचं बीज भाजलं. आता त्यानंतर वासनेचं बीज भाजलं. कशा पद्धतीनं भाजलं? वासना निमाली समूळ ज्याची किंवा संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. वासनेचं बीज जाळलं. आता वेळ नसल्यामुळे तरी सांगून जातो. आता मगाशी तो अभंग काढल्यानंतर मोबाईल मध्ये काढल्यास तिथं बीज जाळून केलेलं आहे, असं आहे का नाही? आहे, बरोबर आहे. ते गात्यामध्ये पाठभेद आहे. कसा पाठभेद असतो सांगतो तुम्हाला. देवडीकरांच्या गात्यात बीज जाळून केलेलं आहे आणि बाकीच्यांच्या गात्यामध्ये बीज भाजून केली आहे. कारण लाही तयार करायची असेल तर ती भाजावी लागते, जाळली जात नाही. पण दोन्हींचाही अर्थ सांगून जातो. कशा पद्धतीनं बघा, बीज किती आहेत? 5. पहिलं कर्माचं बीज. कर्माचं बीज जाळावं लागतं. कर्माचं बीज भाजून जमत नाही. कर्माचं बीज जाळावं लागतं. वासनेचं बीज जाळावं लागतं आणि पापाचं बीज भाजावं लागतं. पुण्याचं बीज भाजावं लागतं. म्हणून असे बीज आहेत. आता ऐका, कर्माचं बीज भाजलं, त्यानंतर वासनेचं बीज महाराजांनी भाजलं. 5 पापाचं बीज कसं भाजलं? तुका म्हणे पापे आणि जाती संताची या झेपे, या पद्धतीनं पापाचं बीज आणि पुण्याचं बीज कसं भाजलं सांगतो. धावती प्रमाण देतो. मला वाटतं महाराजांचं एक प्रमाण आहे, एक 10 मिनिट घेतो, जास्त वेळ नाही. ऐका, महाराजांचं प्रमाण आहे, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, पाप पुण्यांगा लागोनी पाप पुण्या अंगा सर्व सुखल्यालो सर्व सुखल्यालो सर्व म्हणे आम्ही झालो अग्निरूप. कशा पद्धतीनं? कर्म नावाचं बीज तुकाराम महाराजांनी भाजलं, पाप नावाचं बीज भाजलं, वासना नावाचं बीज भाजलं, पुण्य नावाचं बीज भाजलं. राहिलं अज्ञान नावाचं बीज. ते अज्ञान नावाचं बीज ही स्वस्वरूपाचं अज्ञान त्यांनी कशा पद्धतीनं घातलं? या उपाधी माझी गुप्त चैतन्याचे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारते. या पद्धतीने या 5 बीजाचा नायनाट आमच्या तुकाराम महाराजांनी केला. पण हे बीज कशाचे आहेत? जन्माला येण्याची बीजच तुकाराम महाराजांनी भाजल्यामुळे तुकाराम महाराज म्हणतात, आमच्या जीवनात आता जन्म तर नाहीच नाही, मग जन्म नसल्यामुळे मरणाची काय भीती आहे? म्हणून आम्हा जन्म मरण नाही. आता आम्हाला जन्म आणि मरणाची भीती राहिली नाही. पण आता हा जो देह दिसतोय त्या देहाचं काय उत्तर द्यायचं? अभंगाने घेतले. आकाराची
बीज भाजुनी केलेलाही आम्हा जन्म मरण नाही आकारासी कैचा ठाव देह प्रत्यक्ष झाला देव विठ्ठल विठ्ठल तुकाराम महाराज म्हणतायत आता आम्हाला जन्माने मरण नाही पण आता हा जो देह दिसतोय त्या देहाचं काय तुकाराम महाराजांनी सांगितलं आता हा देह देह राहिलेला नाही का या आकाराशी कैचा ठाव या आकाराला आता आकार राहिलाय का नाही राहिला मग काय झाला हा आकारच आता देव झालेला आहे कशा पद्धतीनं देह प्रत्यक्ष झाला देव हा देहच आमचा देव झालेला आहे कशा पद्धतीनं प्रमाण आहे देह नव्हे मी हे सरे आणि उरला उरे विठ्ठल अशा पद्धतीनं हा देहच आमचा प्रत्यक्ष देव झाला म्हणून आता आमच्या जीवनामध्ये आकाराला आकार राहिलेला नाही आता सांगा तुमच्या जीवनाला आकाराला आकार राहिला नाही कळालं पण तुम्हाला जन्म आहे का पुढं महाराज सांगतायत नाही साखरेचा नोहे ऊस आम्हा कैचा गर्भवास एकदा ऊसाची साखर झाली की परत त्याचा ऊस करा म्हणल्यानंतर होईल का साखरेचा होणार नाही त्या पद्धतीने आमच्या जीवनातलं एकदा जन्म मरण संपलं की पुन्हा आम्हाला तुम्ही जन्माला या असं म्हणायची गरज लागत नाही आम्ही जन्माला येतच नसतो साखरेचा नोहे ऊस आम्हा कैचा गर्भवास महाराज कळालं पण आमच्या जीवनात एक अनुभव आहे तुका म्हणे अवघा जोर आणि सर्वा घटी पांडुरंग फक्त मला या अभंगाच्या शेवटच्या चरणातला उत्तरार्ध आणि द्वितीय चरणातला उत्तरार्ध याची संगती लावतो फक्त एकच मिनिटात आता 1 तास झाला म्हणून घेऊ ना 1 मिनिट फक्त एकच मिनिटात त्याची संगती लावून सेवा समाप्त करतो ऐका काय आहे शेवटच्या चरणामध्ये महाराजांनी सांगितलं की सर्वा घटी पांडुरंग हे सर्वा घटी म्हणजे आम्हाला सगळीकडे देव दिसतोय म्हणतात तुकाराम महाराज आम्हाला या जीवसृष्टीत सगळीकडे देव दिसतोय कशा पद्धतीनं या माईक मध्ये देव दिसतोय इथं बसलेल्या प्रत्येक माणसामध्ये देव दिसतोय जसा या माईक मध्ये देव दिसतोय तसा त्या माईक वाल्यामध्ये सुद्धा देव दिसतोय तुकाराम महाराजांना दिसायचा मला तुम्ही दिसतात कारण मी तुकाराम महाराज नाही ऐका एक दिसायचं कधी ज्यावेळेस जन्म मरणाचा फेरा संपला त्यावेळेस आता ऐका अहो आपल्याला जर प्रत्येक या सृष्टीमध्ये देव दिसायचा असेल तर करायचं काय अगोदर आपण देव व्हायचं आपण देव झाल्याशिवाय जगातला देव दिसत नसतो द्वितीय चरणात सांगितलं आमचा देहच प्रत्यक्ष देव झाला म्हणून आम्हाला जगातला देव दिसायला लागला उदाहरण सांगतो सेवा समाप्त करतो नाथ महाराजांचं चरित्र सर्वांना माहिती आहे नाथ महाराज एकदा कावडीमध्ये पाणी घेऊन रामेश्वरला निघाले रामेश्वरला जात असताना अचानकच एक गाढव तर पडायलेलं आमच्या नाथ महाराजांना दिसलं नाथ महाराजांनी त्या गाढवामध्ये देव बघितला का नाही का त्याचं कारण अगोदर नाथ महाराज स्वतः देव झाले म्हणून त्या गाढवामध्ये त्यांना कोण दिसला देव दिसला का दिसला ते अगोदर स्वतः देव झाल्यामुळे त्यांना गाढवात देव दिसला तुम्हा मला गाढवामध्ये गाढव दिसतं त्याचं कारण तुम्ही आम्ही अगोदर कोण आहोत नाही म्हणायचं नाही आपण कशाला म्हणायचं ऐका हे नाही उदाहरण कळालं आणखी दुसरं नामदेव महाराज एके दिवशी भोजनाला बसल्यानंतर एका कुत्र्यानं नामदेव महाराजाची भाकरी ओढली आणि पळायला लागलं कुत्र पळता पळता त्याच्या पाठीमाग तुमचे नामदेव महाराज तुपाची वाटी घेतायत आणि म्हणतायत ए कोरडी काय भाकर खातो खा तुपासोबत खा म्हणून नामदेव महाराजांनी त्या कुत्र्यामध्ये देव बघितला का त्याचं कारण नामदेव महाराज अगोदर देव झाले म्हणून जगातला देव त्यांना दिसला तुम्हा आम्हाला कुत्र्यामध्ये कुत्रा दिसतो त्याचं कारण तुम्ही आम्ही अगोदर माणसं आहोत ऐका हे नाही उदाहरण कळालं मी ज्या परंपरेमध्ये वाढतोय अशा आमचे संत श्रेष्ठ श्री मानकोजी महाराज बोधले आता 2-3 दिवसात परमपूज्य आदरणीय दादांचं कीर्तन आहे तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे त्या मानकोजी महाराजांच्या चरित्रामध्ये एक अशी गंमत सांगितली जाते मानकोजी महाराज एके दिवशी रस्त्यानं निघाले आणि रस्त्यानं जाता मानकोजी महाराजांच्या समोर असे 2 नाग आले म्हणे आणि 2 नाग आल्या मानकोजी महाराजांनी त्या नागामध्ये देव बघितला नागाला बघितल्या त्या दोन्ही नागाला धरलं आणि इकडला माझा विठ्ठल आहे
आणि इकली माझी रुक्मिणी आहे म्हणून दोघाला धरावून घरी घेऊन जावं. घरी गेल्यास आपल्या देव्हाऱ्यात ठेवलं, काय असेल ती त्याची पूजा केली आणि भजन करत बसले. भजन करत बसल्या आमच्या मानकोजी महाराजांच्या ज्या पत्नी आहेत त्या पत्नीचं नाव आहे ममताई. त्या ममताई अचानक घरात आल्या आधी घरात गेल्यानंतर देवघरामध्ये त्यांना साप दिसले. कोणाला? त्यांच्या पत्नीला. आणि मोठ्यानं किंचकाळल्या, साप म्हणतायत. मानकोजी महाराज म्हणतायत, अगं ममताई कुठं आहे साप? कुठं आहेत काय म्हणताय? या घरात म्हणल्या. जवळ घेतलं, हे दिसत नाहीत का साप? कुठं आहेत ममताई? कुठं आहेत साप? अहो हे दिसत नाहीत काय देव घरात? अगं ममताई हे काय साप आहेत का? हे साप नाहीत, इकडला माझा विठ्ठल आहे, इकडली माझी रुक्मिणी आहे. असं म्हणल्या ममताई म्हणल्या, हे असलं फक्त कीर्तनातच सांगायचं. आमची ममताई घरी आमचं लय अवघड आहे, वाटतं हे सोपं. पण ऐका, आमच्या मानकोजी महाराजांना त्या नागामध्ये देव दिसला. त्याचं कारण आहे, मानकोजी महाराज अगोदर स्वतः देव झाले. देह प्रत्यक्ष झाला देव म्हणून काय झालं, सर्वा घटी पांडुरंग त्यांना दिसायला लागला. म्हणजे नागामध्ये जर देव दिसायचा असेल तर अगोदर स्वतः पण देव झालं पाहिजे. स्वतः देव झाल्याशिवाय जगातला देव दिसत नसतो, हा सिद्धांत आहे. मानकोजी महाराजांना ज्यावेळेस नागातला देव दिसला ना, त्याचं कारण स्वतः ते अगोदर कोण होते? देव होते. आपल्याला नागामध्ये नाग दिसतो, त्यामुळे आम्ही अगोदर कोण आहोत? नाही नाग नाही, कोबरा नाग होतो आपण. विठ्ठल देह प्रत्यक्ष देव झाल्याशिवाय जगातला देव दिसत नसतो. म्हणून जगातला देव करण्याकरता अगोदर स्वतः देव व्हावं लागतं. आपण देव झाल्याशिवाय जगातल्या सृष्टीमध्ये देव दिसत नसतो. हा अभंग तेच सांगून जातंय, बाकी काही सांगून जात नाही. जर जगातला देव दिसायचा असेल तर स्वतःतला देव अगोदर दिसला पाहिजे. आणि हा स्वतःतला देव दिसण्याकरता जन्म मरणाचा फेरा संपला पाहिजे. आणि हा जन्म मरणाचा फेरा संपवण्याकरता केलं काय पाहिजे, तर त्या जन्माला येण्याची जी कारण आहेत, जे बीज आहे, त्या बीजाला भाजलं पाहिजे. म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितलं, बीज भाजून केलेला आहे आम्हा जन्म मरण नाही, आकारासे कायचा ठाव देह प्रत्यक्ष झाला देव. ज्ञानेश्वर झालेली सेवा जगद्गुरु श्री तुकाराम महाराज, विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराज आदी करून सर्व साधू संतांच्या चरणावरती नतमस्तक होतून सेवेला पूर्ण विराम देतो. काय आहे, ती जशी सवय लागली तशा पद्धतीनं अभंगाचं चिंतन करण्याची पद्धत आमची आहे म्हणून आम्ही करतोय, बाकी काही नाही. आता असू द्या, काय हरकत नाही. पण तुमच्या गावात दरवर्षी असाच उत्सव साजरा होतोय. एक आगळं वेगळं गाव मला पाहायला मिळालं. मी काहीतरी गेल्या जन्मातली माझी पुण्य असेल म्हणून तुमच्या गावात आलो. का? त्याचं कारण 2-3 गोष्टी. हा सप्ताह तर प्रत्येक गावाने होतच असतात, नाही अशातला भाग नाही. पण तुमचं एक विशेष गाव वाटलं. आल्या आल्या पाटलांनी आणि आपलं सरपंचांनी यांनी सांगितलं मला या गावात कशी पद्धत आहे, काय आहे. दररोजचा भंडारा असतो महाराज. सर्व दानामध्ये सर्वात श्रेष्ठ दान कोणतं असेल तर अन्नदान आहे. आणि पूर्ण गावाला वर्षाचे जवळजवळ 100 भंडारे असतात. म्हणजे 100च्या जवळपास भंडारे असतात. म्हणजे वर्षातले 365 100 दिवस घरी जेवायचंच नाही. म्हणजे या गावात जी मुलगी येईल ती लय सुखानं नांदल बुवा. 100 दिवस स्वयंपाकच करायचा नाही की. 100 गेले, राहिले किती? 200, 250 मध्ये जवळजवळ नाही म्हटलं तर कुणाचं लग्न आहे, समारंभ आहे, गाव आहे, त्याला एक 10-20 गेले. 100 दिवस कुठं स्वयंपाक करायचा आहे? 100-150 दिवस. किती आनंदात आहे. गावाकडे 100 दिवस जातात. म्हणून या गावात जी मुलगी दिली जाईल ती खरंच भाग्याची राहील. अशा भाग्याच्या माझ्या सगळ्या माता भगिनींच्या चरणावरती मी नतमस्तक होतो. आणि जेवढी काही वादक गायक मंडळी आहे, हे सगळी आमची गुरुबंधू मंडळी आहेत. आमचे माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहेत, ज्येष्ठ आहेत. आता यांचे हे आवाज बघितला, कैलास महाराजांचा, या महाराजांचा, त्या महाराजांचा, असं वाटत होतं उग चोरी जर करता आली असती त्या कंठाची. मी काय केलं असतं माहितीये का? तुम्हाला अडवलं असतं रस्त्यानं. 2-4 माणसं लावून तुमच्या कंठाची चोरी केली असती. एवढे गोड गायक आहेत. त्यांच्या पोटामध्ये ज्या पद्धतीनं स्वतः भगवान येऊन बसलेले आहेत, असे नरवडे गुरुजी, त्या नरवडे गुरुजींच्याही चरणावरती, सर्व गावकऱ्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि झालेल्या सेवेला पूर्णविराम देतो. बीज भाजून केलेलाही आम्हा जन्म मरण नाही, आकारास इकायचा ठाव देह प्रत्यक्ष झाला देव. तुकाराम तुकाराम
सर्वांनी शांतता बसायचं आहे. या ठिकाणी आपण नरवाडे गुरुजीला आवर्जून बोलवलेलं आहे, कारण आपल्याला गेली 4 दिवस झाले मृदंगाचा आनंद न मिळाल्यासारखा वाटतो. त्या अनुषंगाने आपण श्री हरिभक्त परायण आमचे परम आदरणीय परम मित्र आहेत आणि माझ्या गुरु समान आहेत नरवाडे गुरुजी यांचं एक 10-20 मिनिटं आपल्याला वादन ऐकायचं आहे. अजिबात कोणी उठू नका, याची मी सर्वांना ग्वाही देतो. आणि किशोर महाराज बोला. परमादरणीय वंदनीय पूज्यपाद आकाश महाराज देशमुख यांनी सुंदर असं चिंतन केलं. महाराजांचा मी मनस्वी आभारी आहे. फार मोठ्या परंपरेची सेवा त्यांच्या जीवनामध्ये बोधले महाराजांची. बाहेरून आलेल्या सर्व माता भगिनी पुरुष मंडळी पाहुणे मंडळीचं गावकऱ्यांच्या वतीनं स्वागत. आज अखंड सप्त्याचा 5वा दिवस महाराजांच्या सेवेने पूर्ण झाला. आजचा महाप्रसाद शिवाजी आकाशपाटी इंगळे यांच्या वतीने झाला. आजची कीर्तनकाराची सेवा या गावचं विद्यमान नेतृत्व बालाजीराव गंगाराम पाटील बामणे यांच्या वतीने संपन्न झालेले आहे. उद्या या अखंड हरिनाम सप्त्याचा 6वा दिवस एकादशी आहे. सगळ्यांनी एकादशी व्रत करावं. आणि उद्याच्या महाफराळाची सेवा श्री दत्त विठ्ठल रुक्मिणी मंदिर संस्थांच्या विश्वस्त सिंधुताई पाटील खिस्से यांच्या वतीने उद्याची व्यवस्था होईल. आणि उद्याची कीर्तनकार हरिभक्तीपरायण सोपान महाराज सानप हिंगोलीकर यांची कीर्तन होईल. आणि महाराजांची सेवा ज्ञानेश्वर बापूराव पाटील इंगळे यांच्या वतीने संपन्न होईल. परमादरणीय गुरुजींचं सोलोवादन एक सगळ्यांनी ह्या गुणवान महामूर्तीचं दर्शन आपल्या इथं नगरीला झालेलं आहे. सगळ्यांनी थोडा 10 मिनिटाचा वेळ सरासाठी द्यावा. बरं ठीक आहे. शिवपुराण आणि गणपती पुराण या पुराणातून त्यांनी मृदंगाचा असा सुंदर आपल्यासमोर श्रृंगार तयार करणार आहे. गिरधरराव. हॅलो हॅलो हॅलो. ठीक आहे ठीक आहे. भजन 2 मिनिटं. हॅलो, याचा आवाज दे थोडा. फक्त 10 मिनिटं घेणार आहे, जास्ती नाही. खाली बसा फक्त 10 मिनिटं. वंदनीय महाराजांचं सुंदर असं कीर्तन या ठिकाणी आपण श्रवण केलंय. एक सर्वांच्या आग्रहाखातीर एक 10 मिनिटं पखवाजाची थोडीशी माहिती घेऊ आपण आणि 2-3 पर्ण वाजून सेवा समाप्त करू. तर सुरुवातीला मृदंगाची उत्पत्ती वगैरे सर्वांना माहीत असेल किंवा नसेल मला माहित नाही, पण हा मृदंग म्हणजे काय रोज आपण कीर्तनात वाजवलेला पाहतो ऐकतो. मृदंगाची बऱ्याच जणाला कल्पना आहे, बरेच जण भजन म्हणतात, त्याच्यामुळे मृदंगाची माहिती सुद्धा आहे. पण हा नेमका मृदंग म्हणजे काय, तर एका प्रश्न उत्तर पर्णानं मी या वादनाची थोडक्यात सुरुवात करणार आहे. एक प्रश्न उत्तर पर्ण आहे. सुरुवातीला एक प्रश्न आहे, आपल्या सर्वांना पडलेला प्रश्न आहे की नेमका मृदंग म्हणजे काय. मृदंग म्हणजे नेमके गट्टे म्हणजे मृदंग आहे, त्याची वादी म्हणजे मृदंग आहे, त्याची शाही पुडी म्हणजे मृदंग आहे, त्याचं धूमपान म्हणजे मृदंग आहे का त्याचं खोड म्हणजे मृदंग आहे. मृदंग म्हणजे काय, बरं याच्याही पुढे जाऊन सांगता येईल आपल्याला की नुसतं मृदंग म्हणजे काय, तर त्याच्यावर वाजवणारे बोल म्हणजे मृदंग आहेत का, त्याच्यावर वाजवणारे अक्षर म्हणजे मृदंग आहेत का, तिरकीट म्हणजे मृदंग आहे का. एक प्रश्न सर्वांना पडलेला आहे, तो एक प्रश्न एका पर्णामध्ये आहे. तर तिरकीट म्हणजे मृदंग आहे का, त्याच्यावरती तिरकीट धीरकीट धीर धीर हे जे अक्षर सगळे वाजवले जातात, तडान गडान तक्का थुंगा हे जे अक्षर मृदंगावरती वाजवले जातात, मग हे अक्षर म्हणजे मृदंग आहे का, नेमका मृदंग आहे तरी काय. तर मृदंगाची उत्पत्ती ज्याच्यापासून आहे खऱ्या अर्थानं ते भगवान शंकर म्हणजे मृदंग आहेत बरं का. तर एक प्रश्न आहे पडलेला की मृदंग म्हणजे काय. ना तिरकिट ना धीरकिट, ना धीर धीर ना तिर तिर, ना धाकिट ना ताकिट ना तिटकत ना गदिगन, ना क्रान ना घ्राण ना धिंता न थुंगा तो क्या. मृदंग म्हणजे काय, ना तिरकिट ना धीरकिट ना धाकिट ना ताकिट ना धिंता ना तिरकिट ना धीरकिट ना धाकिट ना ताकिट ना धिट धिट ना तिट तिट ना घ्राण ना क्राण ना धिंता न थुंगा तो क्या.
तर त्याचं उत्तर आहे बघा. डमडम 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 रुनादम शिवम शंकरम नित्य तांडव त्रिनेत्रम भवकज्जय ज्वाल माला गले मुंड धीरधुर जयटिकम भमक भम भमक शंभुजय 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 शंभुजय. हा भगवान भोलेनाथाच्या डमरूपासून निर्माण झालेलं हे महान असं वाद्य आहे. आणि मृदंग म्हणून या वाद्याला 3 प्रकारचे नाव आहेत बरं का. एक मृदंग आहे. मृदंग का तर मातीपासून पहिलं बनलेलं असायचं म्हणून मृद अधिक अंग म्हणजे मृदंग. पखावज मोर पंखासारखं पक्ष्यांच्या हातासारखं हे खुल्ला बाज आहे म्हणून पंखवाज. आणि तिसरं एक नाव आहे त्याला पुष्कर. तर अशा पद्धतीचा हा मृदंग आहे. त्या मृदंगावरती अनेक अनेक रचना अनेक अनेक विद्वानांनी केलेल्या आहेत. गुरुजनांच्या मुखातून गुरुजनांच्या सहवासातून ज्या लाभलेल्या आहेत त्या 2 मिनिटं फक्त आपलं मी घेणार आहे आणि वादनाला 10 मिनिटाच्या आत सेवा समाप्त करणार आहे. ठीक आहे, लावा. वरचा जो सूर आहे ना अमोल वरचा 1 पॉइंट कमी. मॉनिटर द्या ते मोबाईल मध्ये मॉनिटर. मोबाईल वाढवा. तिकीट दा तिकीट दा तिकीट दा तिकीट दा. अनेक लय कार्य याच्यामध्ये असतात. एक तिसऱ्या जातीमधून एक लय कार्य आहे. तिसऱ्या जातीचा एक रेल आहे. त्या रेल्यामध्ये 2 सुरुवातीला तुमची मानसिकता बघून 2-3 पर्ण त्याच्यात वाजवतो आणि नंतर स्तुती पर्णानं शेवट करतो बरं का. ज्यांच्यामुळे इथे येण्याचा योग आलाय आदरणीय आमचे परमस्नेही कैलास भाऊ यांच्यामुळे खरा अर्थानं आपला भाग आणि आपल्या दर्शनाचा योग आम्हाला प्राप्त झालेला आहे. तर कैलास भाऊंसाठी सुद्धा भगवान भोलेनाथाचे 1-2 पर्ण या ठिकाणी शेवटी म्हणून दाखवूया आणि 10 मिनिटाच्या आत आपला कार्यक्रम या ठिकाणी आपण संपू. एक बनारस घराण्याचा रेल आहे.
अमोल थोडं कमी कर. लय थोडी कमी कर. आवाज द्या आवाज द्या. चक्रधार आहे आपल्याकडे प्रामुख्यानं बरं का. तीन प्रकारची माणसं बघायला मिळतात आपल्याकडं. एका वर्ग असा आहे, एक सुशिक्षित घराणा आहे, त्याच्यापेक्षा सुशिक्षित आणि आपला एक शेतकरी घराणा बरं का. तर सुशिक्षित घराण्यामध्ये जर त्या माणसाला आपल्या पत्नीचा राग आला तर राग आल्यानंतर तो वापरतो काय मारायला माहिती का? पेपर वापरतो. मारवाडी समाजामध्ये सहज जास्तीत तसं वापरतात पेपर का. रागही शांत होतो आणि माराही लागत नाही. दोन आणि मारण्याची पद्धत बघा तिकडे तत 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 म्हणजे हळूहळू मारतो.
त्याच्यापेक्षा थोडं सुधारित. हा सुधारित भाग काय वापरतो त्याच्यामध्ये ब्राह्मण समाज घ्या, तो फुटपट्टी वापरतो, फुटपट्टी बरं का. तिकडे देत आणि सगळ्यात सुधारित जर कुठला असेल तर तो आपला शेतकरी समाज आहे, सगळा मराठा समाज. तो त्याला जर पत्नीचा राग आला आणि यदा कदाचित तो जर आऊत मारित असेल शेतामध्ये तर तो मागा पुढं पाहत नाही, रुमणं काढायला सुद्धा बरं का, रुमणच म्हणतात. तर मारण्याची पद्धत तुझा कशी बघा. तिकडे था धा धा चक्रधार. इकडं जाऊ नका, बसा 5 मिनिटं 5 मिनिटं बघा. आरती व्हायला 5 मिनिट थांबा. थोडं कमी कर बाळा. भगवान भोलेनाथाचं एक परण आहे, शीश गंगाधर परण. त्यावेळेला भगवंतानं डोक्यावरती गंगा धारण केली आहे. त्या गंगा धारण करण्याचा जो प्रसंग आहे तो प्रसंग या परणामध्ये आहे. शिव शिव हर 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 ज्वाल वाल समचंच जगन्नाथ एक दुर्गा परण. दुर्गे भवानी पडले कान चमके चलो चाल कर मुंड मार चामुंडा चामुंडा कृष्ण कुंज चम 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 चंद्र दल सुधा प्रगलाज वाहनी माता माता जय जय शंकर उर्व धारी मा जनमान सादरी बहारी मा दाती गुण दान तिकिट दा दान तिकिट दा दान तिकिट दा तिकिट दा. समोरचा पक्वास थोडा वाढवा. हा दिन
म्हणून म्हणून दाखवतो. दहा, तगडे, दहा, तगडे, दहा. बोला. जगत जने जगदंबा काशी दुर्गा जय जय भवानी खंड जातीमध्ये एक परण आहे, दुर्गा परण. जय दुर्ग दुर्गे रक्तचंडी महामाया दाददा कियावद दुष्टो कासदा संहार करक यागिल ताहर मृदुवरणी जापदेरी हरहया. जय तु जय जय रक्तचंडी जय तु जय 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 तु जय 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 तु जय 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 तु जय जय रक्तचंडी जय तु जय 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 तु जय 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 तु जय तु जय जय रक्तचंडी जय तु जय 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 तु जय 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 तु जय 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 तु जय जय दा. थोडे आवाज वाढव त्याचा शेवट. हा शेवट एक रेला घेऊन त्याचा शेवट करतो. हा Thank you.
धन्यवाद गुरु, धन्यवाद. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल.